लोकशाही उत्सव पुणे आणि मिळून साऱ्या जणीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या माध्यमांची गळचेपी आणि निर्भय पत्रकारिता या परिसंवाद आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज 30 जानेवारी विद्यार्थ्यांचा तिसरा स्मृतिदिन. या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यार्थ्यांना आदरांजली वाहून करूया. खरं तर गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित अशा सगळ्या स्तरांमधल्या स्त्रियांचं आत्मभान जागवण्यासाठी झोकून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणजे विद्याताई बाळ. त्यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस. ही जयंती म्हणजे 12 जानेवारी हा दिवस स्त्री आत्मभान दिवस म्हणून साजरा व्हावा अशी मागणी मिळून साऱ्या जणी करत आहे. त्यासाठी आम्ही एक सह्यांची मोहीम राबवत आहोत. त्यात आपणही सहभागी व्हावे हे आपल्या सगळ्यांना आवाहन. हे सह्यांसाठीचं कागद आहेत ते बाहेर ठेवलेले आहेत. आपल्यापैकी कोणाची सही राहिली असेल तर आपण बाहेर जाऊन सही करू शकता किंवा मध्ये नंतर आमचे कार्यकर्ते येतील तेव्हा आवर्जून त्याच्यामध्ये सही करा. कार्यक्रमाला सुरुवात करूया. 26 जानेवारी ते 30 जानेवारी या काळात 2003 पासून पुण्यात लोकशाही उत्सव साजरा केला जातो. लोकशाहीचं म्हणजेच लोकशाही मूल्यांचं संवर्धन आणि संरक्षण हा या उत्सवाचा मुख्य हेतू. लोकशाही उत्सव समिती म्हणजे काही एक वेगळी संस्था किंवा गट असा नाही आहे, तर पुण्यातल्या अनेक पुरोगामी आणि लोकशाहीवादी संस्था संघटनांचं एक नेटवर्क आहे, एक गट आहे. आता हा उत्सव फक्त पुण्यापुरताच मर्यादित नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या सांगली, मिरज, परभणी, अहमदनगर, नवी मुंबई, उस्मानाबाद, अंबेजोगाई अशा 15 ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात विविध माध्यमांद्वारे लोकशाही समोरील आव्हानांची चर्चा केली जाते. या प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं आहे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिलं आहे, पण सध्याच्या काळात वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल्स स्वतःचं काम प्रामाणिकपणे करू शकतात का? यावर्षीच्या जागतिक वृत्तपत्रीय स्वातंत्र्य निर्देशांक यादीत भारताचा क्रमांक 180 देशांमध्ये 150वा आहे. आपल्या सगळ्यांनाच नुकतंच BBC एका डॉक्युमेंटरीवरनं उठलेलं वादळ आठवत असेलच. सरकारनं त्याला बंदी घालणं ही अभिव्यक्तीची केलेली एक गळचेपीच होती. तरीही JNU, TISS, FTI अशा विद्यापीठातच नव्हे तर अनेक छोट्या मोठ्या ग्रुपमध्ये या फिल्मचं स्क्रीनिंग होणं म्हणजे आपण सगळ्यांनी दाखवलेली निर्भयता होती. म्हणजे एकंदरच अत्याचार होणं आणि आपण त्याला प्रतिकार करणं हे एकाच वेळी अजूनही चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर माध्यमांची गळचेपी आणि निर्भीड पत्रकारिता या विषयावरचा परिसंवाद घेणं हेही एक प्रकारचं धाडसच म्हटलं पाहिजे. या कार्यक्रमाची कल्पना, पार्श्वभूमी याविषयी आता आपला प्रास्ताविक करणार आहेत लोकशाही उत्सव समितीचे सचिव मिलिंद चव्हाण. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा लोकशाही उत्सव समितीच्या वतीने मी स्वागत करतो. मुक्ताने आता उल्लेख केलाच आहे वेगवेगळ्या गोष्टींचा, तर त्यामध्ये माध्यमांवर किती बंधनं येत आहेत आणि सगळा काळ किती भीतीने भरून राहिलेला आहे, भय किती सगळीकडे आहे याचा आपल्याला पदोपदी अनुभव येतच असतो. तर मुक्ताने ज्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशकांचा उल्लेख केला, तर तो निर्देशांक जो आहे तर तो रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स RSF ही जी हा एक गट आहे आणि हा युनायटेड नेशन्स, युनेस्को, काउन्सिल ऑफ युरोप यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेला हा गट आहे. आणि 2002 सालापासून हा गट जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक प्रकाशित करतोय आणि त्याच्यामध्ये पत्रकारांना, माध्यमकर्मींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या प्रमाणानुसार देशांची क्रमवारी लावली जाते. तर त्याच्यामध्ये 2002 ते 2012 या साधारण 11 वर्षांच्या काळामध्ये भारताचं स्थान 80वं होतं, तिथपासून ते 131व्या क्रमांकावर गेलं. 2015मध्ये ते म्हणजे 2014 नंतर याच्यामध्ये आणखीनच डिटिरिओरेशन झालेलं दिसतं, हेही स्पष्ट आहे. 2015मध्ये भारताचं स्थान 180 देशांच्या यादीमध्ये 136वं होतं. 2019मध्ये ते 140वं झालं. 2020 आणि मध्ये ते 142वं झालं. 2021मध्ये ते 142वंच राहिलं आणि आता 2022 म्हणजे गेल्या वर्षीचा जो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक आहे त्याच्यामध्ये 180 देशांच्या यादीत भारताचं स्थान 150वं होतं. आणि सोमालिया, रवांडा यासारखे देश देखील भारतामध्ये या निर्देशांकाच्या तुलनेमध्ये प्रगती करणारे होते.
आणि मग ही निर्देशांकात घसरण होण्यामागची जी कारणं आहेत त्याच्यामागे पोलिसांकडून केली जाणारी हिंसा, राजकीय गटांकडून अचानकपणे केले जाणारे हल्ले आणि पद्धतशीरपणे राबवल्या जाणाऱ्या द्वेषमूलक मोहिमा ही सगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत. आणि स्त्री पत्रकारांना अधिकच वेगळ्या प्रकारे म्हणजे बलात्काराच्या धमक्या, लैंगिक हिंसेच्या धमक्या, शिवीगाळ अशी पण केली जाते. या सगळ्याचा काय विचार करून हा निर्देशांक दिसतोय. अर्थातच सरकारी धोरणांवर किंवा सत्ताधारी नेत्यांवर जे टीका करतात, मग ते कार्यकर्ते असोत, विद्यार्थी असोत किंवा माध्यमकर्मी असोत, त्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे छळलं जातं आहे, त्रास दिला जातोय. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाच्या संबंधात आणि दहशतवाद विरोधी कायद्याचा वापर सुद्धा केला गेलाय. अनेक पत्रकारांच्या घरी किंवा माध्यमांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या गेल्यात. या धाडी इन्कम टॅक्सच्या आहेत किंवा ईडीच्या आहेत किंवा इतरही अनेक ज्याला आपण थर्ड पार्टी असं म्हणून अशांनी पण हल्ले वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर किंवा पत्रकारांवर देखील केलेले आहेत. आणि हे दमन देशभर सुरूच आहे, पण काही ठिकाणी ते अधिक वाईट स्वरूपामध्ये पण आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये तर माध्यमांवर भारताच्या इतर भागाच्या तुलनेत अधिकच बंधन आहेत असं पण दिसून येतं. युनायटेड नेशन्सचा जो स्पेशल रॅपोर्टियर ऑन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड वर्किंग ग्रुप ऑन आर्बिट्ररी डिटेन्शन हा जो गट आहे, या गटाने जम्मू काश्मीरमधल्या माध्यम स्वातंत्र्याच्या संकोचाबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. गेल्या वर्षीच्या लोकशाही उत्सवात मला आठवतंय काश्मीर टाईम्सच्या संपादक अनुराधा भसीन यासुद्धा सामील झाल्या होत्या आणि काश्मीरी टाईम्सची जी प्रिंट आवृत्ती आहे ती बंद पाडली गेली या सगळ्या छळामुळे किंवा दडपशाहीमुळे. त्याची डिजिटल आवृत्ती ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतात. गुजरात फाईल्स लिहिणाऱ्या राणा आयूब यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावले आणि राणा आयूबवरतीच 2 धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा सुद्धा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर केला. म्हणजे एकूणच परिस्थिती धोकादायक पातळीवर पोचली आहे. आणि असं असलं तरीसुद्धा अनेक माध्यमकर्मी छळ सोसून प्रसंगी जीवाची बाजी लावून सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावतायत आणि लोकशाहीच्या संरक्षण संवर्धनार्थ आवाज पण उठवत आहेत. ही सुद्धा खूप आशादायक बाब आहे. आणि आजचे आपले जे 4ही पॅनलिस्ट, 4ही वक्ते आहेत ते यापैकीच आहेत की ज्यांनी पत्रकारितेचा सगळा जो त्यांचं जे काम आहे ते लोकशाही मूल्यांच्या संरक्षण संवर्धनार्थ ते करतायत. अनेक दडपणं, दडपशाही, धमक्या याचा सामना ते सगळे करतायत. अर्थात बाकी खूप मुद्द्यांबद्दल आपल्याला बोलता येईल की नवउदार मतवादी ह्या युगामध्ये न्यू लिबरल इकॉनॉमीमध्ये माध्यमांचं स्वरूपही बदललं आहे. तर या सगळ्याचा विचार करून आपण आज या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. आणि माध्यम हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. तर माध्यमात काम करणारे हे जे आहेत लोक, यांचा इन्सायडर व्ह्यू काय आहे या सगळ्याकडे बघण्याचा, त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं याची चर्चा आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. विद्याताई बाळ यांच्या या पत्रकार होत्या आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या देखील होत्या आणि त्यांनी 50 वर्ष या सगळ्या मुद्द्यांवर काम केलं. स्त्री चळवळीच्याही त्या नेत्या होत्या. तर विद्याताईंच्या स्मृतींना अभिवादन तर आपण केलेलंच आहे आणि त्या निमित्ताने पण आपण हा परिसंवाद घेतलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मुक्ता, 20 वर्षांपूर्वी प्रसार माध्यमं म्हणजे केवळ वृत्तपत्रच होती. स्वातंत्र्योत्तर काळात सरकार आणि प्रशासनावर अंकुश म्हणून ही माध्यमं काम करायची. मुद्रित माध्यम जे प्रकाशित करतं त्याची अतिशय गंभीरपणे दखल घेतली जायची. पण 1990 नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया नावाचं नवं आव्हान आलं आणि ते फोफावत गेलं. दरम्यान माध्यमांच्या मालकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या. राजकारणात सत्तेत प्रवेश मिळवण्यासाठी माध्यमांचा कसा उपयोग करू शकतो हे त्यांनी बरोबर जाणलं आणि मग सगळी समीकरणं बदलली. सोशल मीडिया, मोबाईल जर्नलिझमनी पत्रकारितेची व्याख्याच बदलली. पेड न्यूज, फेक न्यूज, स्ट्रक्चर्ड व्हिडिओज असे नवनवीन प्रकार सुरू झाले. मेनस्ट्रीम मीडियामधलं संपादकीय व्यवस्थापन हे आता मालकांच्या हातातलं कळसूत्री बाहुलं झालं आहे का अशी शंका यायला लागली. आता तर अशी बातमी आहे की एखादी बातमी खरी का खोटी हे पण PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच ठरवणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माध्यमांची गळचेपी आणि निर्भय पत्रकारिता या परिसंवादाला आता आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण अलका धुपकर यांना बोलवण्याची विनंती करणार आहोत.
IBN लोकमत या 24/7 वृत्तवाहिनीने मराठी न्यूजचा चेहरामोहरा बदलला. निखिल वागळे यांच्या टीममधला एक महत्त्वाचा चेहरा घराघरात पोचला, तो म्हणजे अलका धुपकर. सध्या त्या टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रासोबत काम करत आहेत. पण थोडं टेन्शन आहे, कारण खूप महत्त्वाचं प्रतिष्ठित असं व्यासपीठ आहे, त्यापेक्षा गंभीर असा विषय आहे. थँक्यू व्हेरी मच मला आज इथे बोलावलं आणि संधी दिलीत बोलायची त्याबद्दल. मी मोजत होते, जवळपास 125 लोक या सभागृहामध्ये आत्ता आहेत. कमी जास्त असतील, 130 बाहेरचे पकडून आपण बघूया. सगळ्यांचं सरासरी वयोमान काढलं तर 40+ आहे, म्हणजे 40 सगळ्यात यंगेस्ट असेल. एखादं कोणीतरी मला दिसलं होतं, आपला चेतन नाही काय ना, गौरव वगैरे आहेत, ते सगळ्यात यंग इथे लोक दिसत आहेत. तर हे चॅलेंज जे आहेत ना आपल्या समोरची, ती इथून सुरू होतात. आणि बाहेरचा वर्ग मगाचा होता तो नाही आलेला आहे, तर पत्रकारितेवरचा विश्वास आले, थोडे लोक आले, पण खूप गर्दी होती, मला अशी वाट काढत यावी लागली होती. तर मुद्दा असा आहे की पत्रकारितेवरचा विश्वास, क्रेडिबिलिटी याला एवढे तडे गेलेले आहेत आणि सातत्याने एवढं क्वेश्चन केलं गेलं आहे. त्यामुळे तरुण पिढीला आपल्यापर्यंत आणणं, केवळ नावं ठेवत न राहता, हे चॅलेंज आहे. आणि मला असं वाटतं आज पुन्हा एकदा ते आपल्याला दिसतंय, म्हणजे त्याचं प्रतिबिंब समोरच्या यामध्ये दिसतंय. नॉट दॅट मी तुमचं सगळ्यांचा आदर करते, मी अजिबात एजिस्ट कमेंट्स करत नाही. तुम्ही सगळे वेळ काढून आलात याबद्दल खूप आभारी आहे. मी आतापर्यंत जवळपास 8 ते 9 संपादकांबरोबर काम केलेलं आहे आणि सनातन संस्थेबद्दलचं जे कव्हरेज मी केलं ते सर्वात ठळकपणे मला करायची संधी दिली त्या टाइम्स ऑफ इंडियाचं जे मुंबई मिररचं नावाचं एक मुंबईमध्ये टॅब्लॉइड होतं. मिनल बघेल या त्याच्या संपादिका होत्या आणि खूप बोल्ड आणि सेक्युलर संपादक म्हणून आत्ता त्या हिंदुस्तान टाइम्सला काम करतात. मिनल बघेल आणि माझे आत्ताचे जे एडिटर आहेत पंकज उपाध्याय यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला की मी जी काही माहिती आणत होते ती बरोबर आहे माहिती, आणि ती प्रसिद्ध करायची संधी दिली. ज्यावेळी मी IBN लोकमत सोडून मुंबई मिरर जॉईन केलं, थोडंसं एक काय म्हणू मध्ये माहिती देते, फिलर किंवा काय त्याला जे म्हणतात, तर मला अत्यंत हेटाळणीच्या सुरात अत्यंत शेरेबाजी करण्यात आली होती मुंबईमध्ये. अरे तुझं डिमोशन झालं, टॅब्लॉइडमध्ये काम करतेस. हे जे आपल्या डोक्यात बसलेले स्टिरियोटाईप्स आहेत ना, की पत्रकारिता म्हणजे अमुकच ठिकाणी होणार, इथेच करणार, हे करतात तीच पत्रकारिता. त्यामुळे टॅब्लॉइड पेपर म्हणजे फुली मारलेली होती. आणि मी टॅब्लॉइड कसं जॉईन केलं असे प्रश्न अनेकांच्या मनात होते. मला सांगायला इथे अत्यंत म्हणजे आनंद होतोय की याच टॅब्लॉइडने अत्यंत निर्भीडपणे सर्व बातम्या सनातन संस्थाविषयीच्या किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या तपास प्रकरणात जी दिरंगाई होत होती त्याच्या बातम्या फ्रंट पेजवर कुठल्याही दडपणाला बळी न पडता कॅरी केल्या होत्या. त्यामुळे आपल्या डोक्यातले स्टिरियोटाईप्स आपण पुढे पुश करताना प्रत्येक वेळी विचार करूया. मी तर तो करतो आणि तुम्ही देखील तो आजच्या काळात करा. त्यामुळे नवे साथी जोडले जातील. मुंबई मिरर सारखा पेपर सनातन संस्थेबद्दलचं कव्हरेज करेल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इथे दत्ता बाळसराफ बसलेले आहेत, त्यांना कळेल, कारण मुंबई मिरर वेगळ्या गोष्टींसाठी ओळखला जात होतो, पण तिथे पण अशी पत्रकारिता करायची संधी मिळाली गेली. तर मी 2013 पासून सुरू करते. 2013ला ज्यावेळी दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि पृथ्वीराज चव्हाणांचं प्रसिद्ध असं वाक्य तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की गोडसेवादी विचारसरणीने ही हत्या केलेली आहे. आणि त्यावेळी RR पाटील हे गृहमंत्री होते. आपण गोडसेवादी म्हटल्यानंतर त्याच दिवसापासून सनातन संस्थेबद्दल ओपनली जी माध्यमं निर्भीडपणे स्टँड घेत होती त्यांनी स्टँड घेतला होता. त्याशिवाय कोणीही बोलायला तयार नव्हतं. परंतु गोडसेवादी म्हणून पृथ्वीराज चव्हाणांकडे जी काही माहिती आली होती त्याचं सुतोवाच त्यांनी केलं. त्यावर कुठलीही ॲक्शन झाली नाही. याबद्दल आम्ही सातत्याने त्यांनाही प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी कसली कसली दडपणं होती याची माहिती दिली. RR पाटील होते, त्यांनी नेहमीप्रमाणे भावनिक होत आश्वासनं दिली होती की आम्ही लवकरात लवकर तपास लावू असं. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. मी त्या सगळ्यांमध्ये जात नाही डिटेल्समध्ये. त्यातले 2 महत्त्वाचे जे टप्पे आहेत ते तुम्हाला सांगते. पहिला टप्पा होता नागोरी टोळीला अटक झाली. तुम्हाला आठवतंय, कोणाला पुण्यातले पत्रकार इथे आहेत त्यांना आठवत असेल. नागोरी टोळीला अटक झाली आणि अशा बातम्या तुम्ही आता जाऊन गुगल कराल तर दिसेल की दाभोलकरांचे मारेकरी सापडले, शस्त्र ताब्यात आलं, अशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आपण सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला.
ATSचे तत्कालीन जे प्रमुख होते, मारिया होते, त्यानंतर पुण्याचे आयुक्त होते, त्यानंतर खूप मोठी मोठी नावं या सगळ्या तपास कामामध्ये होती आणि त्या सगळ्यांनी मिळून असं सांगितलं की नागोरी गँगचा यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे तपास असा काही भरकटला की त्यानंतर तो मार्गावर यायला 2023 साल उजाडलंय. आत्ता दाभोलकर प्रकरणाची ट्रायल सुरू झालेली आहे. नागोरी टोळीचा या केसशी काहीही संबंध नाही. हे CBIकडे जेव्हा तपास गेला त्यानंतर 2 वर्षांनी तेव्हा CBIच्या तपासात उघड झालं आणि तोपर्यंत जवळपास 3 ते 3.5 वर्षाचा अत्यंत महत्त्वाचा काळ आपण वाया घालवला. या काळामध्ये काय काय झालं? या काळामध्ये संजीव पुनाळेकर हे हिंदू विधिज्ञ परिषदेचे प्रमुख आहेत. संजीव पुनाळेकर TV माध्यमांवर जाऊन, न्यूजपेपरमध्ये जाऊन, मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन पत्रकार संघांमध्ये ही बाजू मांडत होते की सनातन संस्था कशी निर्दोष आहे. सनातन संस्थेचे जे कोणी फरार आरोपी आहेत, ज्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नोटिसेस आहेत, हे माझ्या संपर्कामध्ये आहेत, पण आमचा या देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही म्हणून आम्ही सरेंडर होऊ नका असा सल्ला मी त्यांना दिलाय, असं ते ओपनली पत्रकारांना सांगत होते. मी त्यांच्या स्वतः 3 पत्रकार परिषदा अटेंड केलेल्या आहेत आणि एक बळ मिळालं सनातन संस्थेला की आपण मर्डर करून यू कॅन जस्ट गेट अवे विथ इट. अशा प्रकारचा CBIच्या चार्जशीटमध्ये हे नमूद केलेलं आहे. त्यामुळे मी आत्ताच्या तपास यंत्रणांनी जे सांगितलंय त्याला धरून मी पाहिलेल्या घडामोडी आणि त्याचा संदर्भ क्विकली तुमच्यासमोर मांडते. 10 वर्षात जे घडलंय ते 20 मिनिटात मांडणं शक्य नाही आहे, पण मी प्रयत्न करते. हे सगळं होत होतं. नागोरी टोळीवर आपण विसंबून होतो आणि पुण्यामध्ये आशिष खेतान नावाचे जे दिल्लीचे प्रसिद्ध पत्रकार आहेत त्यांनी एक मोठं संशोधन उघड केलं ज्यामध्ये पुणे पोलिसांनी प्लॅनचेट केलं होतं. त्याचा व्हिडिओ आजही अवेलेबल आहे यूट्यूबवर, ज्यांना बघायचं असेल. म्हणजे एवढा मोठी आयरनी तर कुठलीच नसेल की दाभोलकर जे विवेकवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धेला म्हणजे अंधश्रद्धा विरोधी त्यांचा लढा आणि चळवळ उभी राहिली, त्याच्यासाठी प्लॅनचेटचा प्रयोग केला गेला. गुलाबराव पोळांच्या ज्या काही राजकीय महत्वाकांक्षा होत्या त्या त्यानंतर कायमच्या चिरडल्या गेल्या आणि त्यांनी या विषयावर मौन पाळलं. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. अजित पवारांनी त्याबद्दलचं स्टेटमेंट दिलं. या सगळ्या काळानंतर देवेंद्र फडणवीस यांचं गव्हर्नमेंट आलं 2015 साली. त्याच वर्षी CBIकडे तपास गेलेला होता 14 किंवा 15च्या मध्ये. CBIला योग्य प्रकारचे अधिकारी, ऑफिस, गाड्या देणं हे जे सगळं काम असतं ना, हे व्हायला 3 ते 4 महिने गेले. ते तातडीने झालं नाही. त्यानंतरही बराच कालावधी राजकारणात काही न करण्यात पॅसिव्ह वेळ गेला. तपास पुढे जात नव्हता. केतन तिरोडकर यांनी तेव्हा जी पिटिशन फाईल केली होती की हायकोर्टाने या केसवर नियंत्रण ठेवावं म्हणून दाभोलकरांच्या तपासावर, आणि त्यानंतर CBIकडे हा तपास गेला तरीही काही होत नव्हतं. एक वेळ अशी आली की हायकोर्टाने असं बजावलं CBIला की जर यामध्ये काही तपास झाला नाही तर तुमच्या प्रमुखांना आम्ही इथे बोलवू. हे सांगितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर 2017मध्ये मला वाटतं 2016मध्ये डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, ज्याला किंगपिन असं म्हटलं जातं आहे, दाभोलकर आणि इतर मर्डर केसमध्ये त्याचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता म्हणून त्यांना अटक झालेली आहे. मुंबईमधून, पनवेलमधून सनातन संस्थेचे अत्यंत कोर आणि वरिष्ठ टीम मेंबर होते. वीरेंद्र सिंग तावडेंची अटक झाली. पण या दरम्यान काय झालं? या दरम्यान आपण गोविंद पानसरेंना गमावलं. दुसरी हत्या झालेली होती. त्याच वर्षी आपण कलबुर्गींनाही गमावलं. आणि तरीही देशामध्ये मी तर असं म्हणेन की आपल्या समाजाने या हत्या पचवल्या. गौरी लंकेश यांची हत्या होईपर्यंत आपल्याला भानच आलं नाही की नेमकं काय होतंय. आपण पहिल्या दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर आवाज उठवला, पानसरेंची हत्या झाली त्यावेळी तात्कालिक पुन्हा एकदा आवाज उठवला गेला. पण जो देशभरामध्ये एक आवाजाचा तीव्र स्वर लागायला हवा होता, चळवळ व्हायला हवी होती, प्रोटेस्ट ज्या पद्धतीने, ते झाले नाहीत. अत्यंत माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की त्याचा कसलाही प्रभाव पडला नाही जे प्रोटेस्ट झाले ते. याचं कारण चळवळींनी प्रोटेस्ट केला. अनिसाने केला, अनिसाच्या दोन्ही गटांनी केला, अनिसाला समर्थन करणाऱ्या लोकांनी केला आणि कोणी केले. मात्र समाज, जो मध्यमवर्गीय समाज आहे, त्यांना हे काय होतंय हे कळलं नाही आणि भीती मात्र पसरत होती. आणि त्यामुळे त्यानंतर असं झालेलं आहे की मॉर्निंग वॉकला गेला तर तुमचा दाभोलकर करू, हे आता विनोद म्हणून बोललं जातं आहे. म्हणजे ह्याच्या एवढी कुठली गोष्ट नसेल की आज तुम्हाला विनोदाने बोललं जातं की अरे तू ही बातमी केलीस, तुला उद्या जेलमध्ये पाठवलं तर मी डबा घेऊन येईन. असं आमचे मित्र आम्हाला हसत सांगतात. नॉट दॅट मी एवढी मोठी नाही की मला जेलमध्ये टाकणार आहेत, पण आज आपण ह्या वस्तुस्थितीमध्ये जगतोय. सिद्दीकी कप्पन असेल किंवा रुपेश असेल झारखंडचं, असे अनेक लोक आहेत जे आज जेलमध्ये आहेत. किंवा भीमा कोरेगावच्या नावाखाली जे आरोपी सगळे कार्यकर्ते आत टाकण्यात आला, ती
भयाचं वातावरण बघा एकीकडे केलेलं आणि एकीकडे पॅरलल चालू असलेल्या या हत्या. त्यानंतर गौरी लंकेश यांची हत्या झाली. CBIने तोपर्यंत देखील वीरेंद्र सिंग तावडेच्या अटकेनंतर कुठलीही महत्त्वाची कारवाई केलेली नव्हती. 2018 साली नालासोपाऱ्यामध्ये जे वेगळी केस आहे या 4 विचारवंतांच्या हत्यांच्या व्यतिरिक्त नालासोपाऱ्यामध्ये स्फोटकं जप्त केली. सनातन संस्थेचे एक मेंबर आहेत त्यांच्या घरातून. त्यांचा असा प्रयत्न होता त्याआधी की सनबर्न फेस्टिवल असेल किंवा दुसरे काही फेस्टिवल्स असतील तिथे त्यांना स्फोट घडवायचे होते, कारण तुम्ही आमच्या संस्कृती विरोधात काम करताय असा त्यांचा आरोप होता. आणि ह्याची कुणकुण पहिली कर्नाटक पोलिसांना लागली, कारण गौरी लंकेश मृत्यू प्रकरणात तपास करताना जे काही धागेदोरे हाती येत होते त्यामुळे हे लागलं. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांशी हे सगळं शेअर करण्यात आलं. ATSने ही कारवाई केली आणि त्यानंतर त्या राऊतच्या समर्थनार्थ खूप मोठा मोर्चा तिकडे निघाला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोपी अटक करण्यात आले त्याच्यातून एक साखळी उलगडली. CBI, ATS, महाराष्ट्र पोलीस, कर्नाटकचं SIT या सगळ्यांच्या आज चार्जशीट ज्या फाईल झालेल्या आहेत त्याचा गोषवारा आपण बघितला तर तो काय सांगतो, या 4ही हत्या हिंदू राष्ट्र स्थापनेमध्ये अडथळे करणाऱ्या लोकांच्या करण्यात आल्या. सिंडिकेट म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपातून या 4ही हत्या करण्यात आलेल्या आहेत. आणि हे सगळं अत्यंत नियोजित असं कारस्थान होतं. याआधी हे अटेम्प्ट करण्यात आले होते, पण 4 वर्षात आपण 4 विचारवंत गमावले. नुसती माणसं गेली, दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या, हे व्यक्ती जाणे एवढं व्यक्तिगत दुःख नाहीये किंवा अवॉर्ड वापसी त्यानंतर करण्यात आली त्याच्यातूनही ही भरपाई होणार नाहीये. यामुळे काय काय झालं, मला माझी जर माहिती बरोबर असेल तर बांगलादेशमध्ये जी ब्लॉगरची हत्या झाली म्हणजे फॅसिस्ट लोकांनी केली त्यामध्ये देखील आपल्यापेक्षा वेगाने कारवाई झाली. मात्र भारतामध्ये अत्यंत वेगळं चित्र आपल्याला दिसलं की ही कारवाई होत नाही, लोकही काही करत नाहीत. दाभोलकर कुटुंबीय, त्यांची चळवळ, त्यांना समर्थन देणारे वकील अभय नेवगी असतील आणि काही लोक असतील इथे जाऊन जे वर्षाला प्रोटेस्ट करतात, एवढ्यापुरतं हे सीमित राहिलं. गणेश देवींनी एक प्रोटेस्ट केला त्यानंतर आणि काही कारवाया झाल्या. या दरम्यान सनातन संस्था अत्यंत बळकट झाली. त्यांनी इंटरनल अनेक बदल्या केलेल्या आहेत. या सगळ्या काळामध्ये दाभोलकर आणि कलबुर्गींची हत्या झाल्यानंतर मी गोव्याला त्यांच्या हेडक्वार्टरला गेले होते. त्याचा सविस्तर रिपोर्ट जो फ्री टू रीड आहे, आत्ता जे मी काम करते ते वर्गणी देऊन वाचावं लागतं, पण माझं आधीचं काम हे तुम्हाला फ्री वाचता येईल. तर सनातन संस्थेच्या हेडक्वार्टरला जाऊन मी पाणी राणा आयोग मला वाटतं त्या आधी गेल्या होत्या, तर त्या म्हणजे ओळख बदलून गेलेल्या होत्या अंडरकव्हर. मी पत्रकार अलका दुपकर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट मागितली वीरेंद्रसिंह मराठे यांची आणि मी तिथे अपॉइंटमेंट घेऊन गेलेली होती. मी तिथे संपूर्ण 1 दिवस त्यांनी मला ऑफिशियल टूर दिली होती त्यांच्या आश्रमाची. माझी काय काय निरीक्षण आहेत ते तुम्हाला सांगते मी. अत्यंत पॉवरफुल, पैशाने अत्यंत बळकट, पॉप्युलर, त्यांची पाळंमुळं खूप घट्ट आहेत. संपूर्ण कोस्टलाईनवरच्या हिंदुत्ववादी जेवढ्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत घट्ट नेटवर्क त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे दरवर्षी हिंदू एकतेचं संमेलन ते घेतात, जिथे दाभोलकरांवर फुली मारणं असेल, जावेद अख्तरांच्या नावावर फुली मारणं असेल, तिस्टा सेटलवर्डच्या नावावर फुली मारणं असेल किंवा जे काही लव जिहादसारखे ठराव पास करणं असेल, हे संघटनात्मक माध्यमातून सनातन संस्था करते. तिथे त्यांच्या आश्रमामध्ये गावकऱ्यांना जायला परवानगी नाही आहे. गावकऱ्यांनी, तिथल्या पंडित पुजाऱ्यांनी या आश्रमाविरोधात आंदोलन केलेलं होतं. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर किंवा मी हिंदूच्या विरोधात आहे असं जर कोण करत असेल तर आपण हे विचार आणि ह्या बारकाई समजून घेतल्या पाहिजेत. आपण जनरली पुरोगामी म्हणजे सगळे पुजारी आपल्याला वाटतात हिंदुत्ववादी आहेत का, फॅसिस्ट आहेत का, तर हे म्हणून मी मगापासून म्हणते की हे स्टिरियोटाईप. तिथल्या पुजाऱ्यांना जाऊन जेव्हा मी भेटले तेव्हा त्यांनी अशी भीती व्यक्त केली, मला जर मारून टाकलं कर्नाटक गोव्याच्या बॉर्डरवर तर तुम्ही आज दाभोलकरांसाठी आवाज उठवताय, तसा आवाज उठवायला तुम्ही इथे येणार का. त्या मोर्चाच्या आम्ही बातम्या केलेल्या होत्या. आतापर्यंत अनेकदा गावकऱ्यांनी मोर्चे काढलेत की सनातन संस्थेचं हेडक्वार्टर आमच्याकडे नको. मात्र तिथले जे स्थानिक राजकारणी आहेत, ह्या सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत, त्यांचे काय संबंध आहेत ते लिहिलेले आहेत. यांचे जे कौटुंबिक संबंध आहेत सनातन संस्थेचे, अर्थातच कौटुंबिक आणि आर्थिक, त्यामुळे सनातन संस्था तिथे पाय रोवून घट्टपणे उभी आहे. त्यांची इमारत जितकी पॉश आहे तेवढीच त्यांची पाळंमुळंही आतमध्ये गेलेली आहेत आणि गोव्यातून त्यांना काढणं आता अत्यंत मुश्किल आहे. ही अशी मोक्याची जागा आहे जिथून कर्नाटक जवळ आहे, जिथून महाराष्ट्रातली त्यांची ऑपरेशन जवळ आहेत, जिथून तळ कोकणामध्ये त्यांना जे करता येतंय ते करता येतंय. पनवेलचा आश्रम त्यांचा आहे, मिरजचा आश्रम आहे,
नागपूरमध्ये त्यांची मोठी कारवाई आहे. तर हे सगळं जे ऑपरेशन्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने तिथून चालवणं, थोडंसं पब्लिक आयपासून बाजूला राहून चालवणं त्यांना सोपं जाते. खूप मोठे उद्योजक आहेत ज्यांची नावं मी घेत नाहीत आता. अशा सगळ्या उद्योजकांनी जाहिराती देऊन सनातन प्रभातला त्यांना आर्थिक पाठिंबा दिलेला आहे. सनातन प्रभात हे त्यांचं एक मुखपत्र आहे. अनेक भाषांमध्ये 15हून अधिक भाषांमध्ये त्यांची जी पुस्तकं आहेत ती प्रकाशित होतात, ती मोठ्या प्रमाणावर वितरित होतात, त्यांची विक्री होते. त्यामुळे सनातन संस्था म्हणजे पिवळे कंदील विकणं. आणि मी शाळेत होते तेव्हा मला आठवतं आहे ते असं काहीतरी सांगायचे, कार्यकर्ते उभे असायचे आणि आपण सर्वांनी हे काहीतरी फ्रिंज ऑर्गनायझेशन आहे म्हणून लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. त्या फ्रिंज ऑर्गनायझेशन किंवा आपल्या स्टिरियोटाईपमध्ये आपण गुंग होतो. आपल्याला वाटत होतं की फक्त RSSशीच आपली वैचारिक लढाई आहे, पण प्रत्यक्षात काय घडलं ते बघा. तर ही संस्था आज इतकी बळकट झालेली आहे. आत्ता लेटेस्ट 4ही मर्डर केस नंतर सनातन संस्थेने हिंदू धर्म कसा पाळावा याची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि ही पुस्तकं शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावीत यासाठी विविध प्रकारच्या म्हणजे पदांवर असणारे मग जजेस असतील, प्रोफेसर्स असतील, IAS अधिकारी असतील, यांना त्या पुस्तकांची भेट दिली जाते आणि त्यांचा आता पॉलिसीमध्ये सहभाग कसा करता येईल. जर तुम्ही विद्यार्थ्यांनाच हे सगळं शिकवलं तर कसं करता येईल हा प्रवास झालेला आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेचे जे प्रमुख होते संजीव पुनाळेकर यांनी आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा जो सल्ला दिला, त्यामुळे ते या 5 पैकी दाभोलकरांचे जे 5 आरोपी आहेत ज्या केसमध्ये त्यापैकी संजीव पुनाळेकर एक आहेत. आता तुम्हाला एक गंमत सांगते. संजीव पुनाळेकर यांच्याबद्दलचा जबाब एका आरोपीने शूटरने दिल्यानंतरही त्यांना चौकशीसाठी बोलावलं जात नव्हतं. आणि याबद्दल आम्ही बातमी केली की संजीव पुनाळेकरची चौकशी का होत नाहीये. जेव्हा ती चौकशी झाली खूप प्रकारचा असा दबाव करण्यात आला तयार आणि त्यानंतर त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. तुम्ही या सगळ्याचा फक्त विचार करा की या सगळ्यामध्ये किती महत्त्वाचा काळ वाया गेलेला आहे. कोणतं नवं प्लॅनिंग झालेलं आहे. जे फरार आरोपी आहेत, जे ट्रेंड आरोपी आहेत ते कुठे आहेत. विनय पानवळकर नावाचा सनातन संस्थेचा एक माणूस आहे जो त्रिशूळ गळ्यात घालणं किंवा स्वसंरक्षणाच्या नावाखाली त्याच्या हिंदू सेना काहीतरी नाव होतं त्यांच्या सेनेचं, पेपरमध्ये जाहिराती यायच्या काही वर्षांपूर्वी. लोक त्यांचे कॅम्प जॉईन करायचे. गोवा कर्नाटक बॉर्डरवर जंगलामध्ये 15-15 दिवसाचे प्रॉपर शिक्षण त्यांनी दिलेलं आहे लोकांना. त्याची चौकशी केली जात नाही. आणि दीपक केसरकरांनी जेव्हा कुंभमेळा भरला ना, जेव्हा ते गृहराज्यमंत्री होते तेव्हा त्यांचा सत्कार केला होता विनय पानवळकरांचा, तेव्हा देखील आम्ही बातमी केली होती. संजीव पुनाळेकरांचा सत्कार संजय राऊत यांनी केला होता मुंबईमध्ये. ते आरोपी म्हणून त्यांची चौकशी करा असं आम्ही मागणी करत होतो. ते आरोपी नव्हते तेव्हा त्यांनी जे काम केलंय हिंदू धर्मासाठी त्यांचा सत्कार झाला होता मुंबईमध्ये. आणि त्यानंतर काही महिन्यातच ते आरोपी झाले, अटकही झाली, त्यानंतर ते आता जामिनावर बाहेर आहेत. तर ही जी कनेक्शन्स आहेत पॉलिसीमध्ये, पॉवरमध्ये, एक सनातन संस्था मी तुम्हाला सांगतेय फक्त, त्यातही मी खूप डीप जात नाहीये तुम्हाला अंदाज यावा म्हणून गोष्टींचं. तर अशा अनेक संघटना आहेत. आज 100हून अशा संघटना आहेत ज्यांची नावंही आपल्याला माहिती नाही आहेत. श्रीराम सेना असेल किंवा इतर संघटना असतील, त्या काय काय काम करतायत, कसं ते गाव पातळीवर जाऊन आपल्या विचारांनी लोकांचे मेंदू करप्ट करतायत ह्याची आपल्याला कल्पनाही नाही आहे. साध्या गोष्टी बघा तुम्ही. सनातन प्रभातच्या पेपरमध्ये ज्या बातम्या येतात, आम्ही संतपद बहाल केलं, मुलींनी केस कापू नयेत. आणि सनातन प्रभातची तुम्ही जर आज विक्री बघितलीत आणि आमची जी वितरण आणि आम्हाला जे मिळणारी रीडरशिप बघितली तर कमालीचं अंतर आहे त्यामध्ये. आज इथे हा सनातन संस्थेने जर कार्यक्रम घेतला असता तर खूप मोठ्या संख्येने लोक तुम्हाला दिसली असती. हे हसण्यावरी नेण्यासारखं नाही, खूप गंभीर गोष्ट आहे. ज्यावेळी आम्ही बातम्या करत होतो, आता त्यांची दुसरी जी मोडस ऑपरेंडी तुम्हाला सांगते. ह्या बातम्या करत असताना हे आता निर्भीड म्हटलं जातं. मी निर्भीड नाही, मी माझं काम करते. ते खरोखर सांगते खूप छोट्या लेवलचं मी काम करते. आय कुड डू मच बेटर. तरी पण फॉर व्हॉट एव्हर रिझन्स मला जेवढं जमतंय तेवढं मी छोटं काम करते. या काळामध्ये आत्ता माझ्यावर 2 केसेस दाखल आहेत, डिफॉमेशनच्या केसेस, ज्या सनातन संस्थेने केलेल्या आहेत. एक 25,000, माझी तेवढीच त्यांना किंमत वाटली, 25,000ची आहे, आणि एक 2 कोटीची आहे. ठीक आहे. तर या दोन्ही केसेसमध्ये एक केस टाइम्स ऑफ इंडियाचे वकील लढतायत आणि दुसऱ्या केसमध्ये एका वकिलांनी, वेल विशरनी मला पूर्णपणे फ्री लीगल सर्व्हिस देण्याचं मान्य केलं आहे आणि त्यामुळे मला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागत नाही आहेत. आता ही मी एकटी झाले. अशा त्यांनी आत्तापर्यंत 30हून अधिक जणांवर डेफॉमेशन केसेस केलेले आहेत. आता माझ्या मागे जे बळ उभं आहे
किंवा मला जे वाटतंय माझ्या व्हॅल्यूज स्ट्रॉंग आहेत आणि नाही मी हे खंडून काढणार, मी ह्याची माहिती काढणार. मी एका FDAच्या ऑफिसरला जाऊन एका मॉलमध्ये भेटले होते, विवियाना मॉलमध्ये, जिकडे त्यांनी मला FDAने जे चार्जशीट केलंय सायकोट्रोपिक ड्रग्ज तीर्थप्रसादातून ते वाटायचे याच्याबद्दलच्या बातम्या मी दिलेल्या आहेत. तर ते सगळा साठा कसा पकडला, नेमकं काय झालं, गोवा FDAने कसा नकार दिला या प्रकरणात तपास करायला, हे सगळे पेपर काढणं सोपं नव्हतं. आज अधिकारी देखील घाबरलेले आहेत. पण माझं तुम्हाला सांगणं आहे की असा एक अधिकारी होता ज्याने आणून मला पेपर दिले आणि त्यामुळे मी ती बातमी करू शकले. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही केल्या, कारण की माझी इच्छा होती, नाही माझं हे कर्तव्य आहे म्हणून मी हे लावून धरलं. तर माझ्यावर केसेस आल्या. असं प्रत्येक पत्रकाराला शक्य नाही आहे. ज्यावेळी तुमच्यावर केसेस येतात त्यावेळी सगळ्यात पहिलं कोण घाबरतं तर तुमचं पब्लिकेशन घाबरतं. तुमचं पब्लिकेशन तुम्हाला सांगतं, मी नाव घेत नाही, एका पब्लिकेशनला ज्यावेळी मी एक लेख देणार होते दाभोलकरांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाच्या दिरंगाईवर मराठीमध्ये, तर विषय ऐकताच त्यांनी मला असं सांगितलं, नको ह्या विषयावर लिहिलं की आपल्याला डेफमेशन नोटीस येणार, त्यापेक्षा आपण हा विषय करूयाच नको, जेव्हा बातमी असेल तेवढीच कव्हर करायची. म्हणजे कसा प्रभाव पडतो बघा की तुम्हाला सतत डेफमेशन केस येणार, तुम्हाला कोर्टात लढावं लागणार, या सगळ्यामुळे कव्हरेज कमी होत जातं. आणि म्हणून आज मेनस्ट्रीम मीडियामध्ये दाभोलकर मर्डर केस म्हटल्यानंतर काय मिळतं, तुम्हाला 70 ते 150 शब्दाची बातमी मिळते की आज कोर्टात काय झालं, आरोपीने याला ओळखलं, आज याने नकार दिला, हा हॉस्टाईल झाला, जे काही आहे तेवढीच तुम्हाला बातमी मिळते. आणि जेवढा तपास लांबणार तेवढा 70 शब्दाचे 50 शब्द किंवा 100 शब्दाचे 70 शब्द होणार आहेत. तर हे आपलं काम आहे की हे विषय सांगत राहणं आणि याचं महत्त्व काय आहे ते बोलत राहणं. आणि म्हणून मी आज इथे बोलतेय. मी पहिली आहे का, अजिबात नाही. माझ्या आधी मी तुम्हाला सांगते, एक सिनियर सिटीजन आहेत राजन नारायण, मी जर नाव म्हणजे थोडीशी गडबड होत असेल, गोवन ऑब्झर्व्हरचे ते संपादक आहेत, त्यांची बातमी मी केलेली होती. गोवन ऑब्झर्व्हरने सनातन संस्थेचं जे कव्हरेज केलंय माझ्या आधी, अर्थातच वेगळ्या पद्धतीचं कव्हरेज होतं आणि त्यांच्यावर जवळपास 7 केसेस होत्या आणि म्हणजे माझ्याहून जास्त रकमेच्या होत्या. आज गोवन ऑब्झर्व्हरची परिस्थिती अशी आहे की पेपर चालवायला पैसे नाही आहेत त्यांच्याकडे. मात्र राजन नारायण यांनी जी टफ फाईट दिली ना, 7 ते 10 वर्षांनी त्यांच्या बाजूने निकाल आला की तुमच्याविषयी कव्हरेज करणं म्हणजे तुमचं डेफमेशन होत नाही. पत्रकारांचा हा हक्क आहे की तुमच्याविषयीच्या बातम्या, तुम्ही ज्यावेळी चर्चांमध्ये असता त्यावेळी तुमच्याविषयीचं कव्हरेज करणं, हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल गोव्याच्या हायकोर्टाने दिला. त्याची चर्चा आज मेनस्ट्रीम मीडियामध्ये होणार नाही, कारण रवीश कुमार म्हणतो तसं हे सगळं गोदी मीडियाचं एक मोठं रॅकेट आहे. आम्ही त्याच्या बातम्या केल्या होत्या, पण पुन्हा ते थोड्या मर्यादित रिडरशिपपर्यंत राहतं. तर असे लोक शोधले पाहिजेत. मला आधार मिळाला राजनमध्ये, माझ्याकडून कोणी प्रेरणा घेऊन अजून कव्हरेज करतंय, तर ही साखळी आपण कशी वाढत ठेवू ती बघितली पाहिजे. त्यानंतर शेवटचा मुद्दा मी एवढंच सांगते की अशा पद्धतीने तुम्हाला घाबरवून हे विषय कव्हर करायचे नाहीत किंवा जाऊ दे हे महत्त्वाचे विषय नाहीत असं सातत्याने सांगितलं जाईल. व्हॉट्सॲपवर आत्ता लेटेस्ट सांगते मी तुम्हाला, सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका नाहीत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. अशा प्रकारची खूप मोठं कॅम्पेन चालू आहे सगळ्या गटाकडून, माहिती आहे ना. आणि कोणी कसा बंगालच्या कुमारी ज्या ब्राह्मण होत्या त्या पहिल्या, आणि शिकलेले सवरलेले लोक ज्यांनी मराठीमध्ये फुले दाम्पत्याचा इतिहास शिकलाय ते लोक तुम्हाला ह्या गोष्टी व्हॉट्सॲपवर पाठवत आहेत. आणि काल मुंबईमध्ये, मुंबई ह्यासाठी म्हणतोय की मुंबई एवढं कॉस्मोपॉलिटन सिटी मी पाहिलेली नाही आहे. म्हणजे ज्या शहरामध्ये प्रेम इश्क जे तुम्ही म्हणाल ते तिथे असं फुलतं बहरतं आणि एक धावणारी असं शहर आहे. तिथे लव जिहाद विरोधात काल प्रचंड मोठा मोर्चा झालेला आहे. आणि आम्ही ज्यावेळी एक छोटासा मुद्दा सांगते, आता इथे मला वाटतं गिरमेसर पण बसलेले आहेत, नरेंद्र दाभोलकरांची माहिती तरुण पिढीला व्हावी म्हणून मी आणि माझ्या काही सहकारींनी, 3 पत्रकार आहेत, बाकीच्या कार्यकर्ते आहेत, फ्रेंड्स ऑफ दाभोलकरच्या माध्यमातून जे आर्ट कॉलेज स्टुडंटच्या सहाय्याने आम्ही एक कला प्रदर्शन केलं आहे. त्याचा 3रा शो सांगलीमध्ये सुरू आहे. खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. तर हे जेव्हा गोष्टी आम्ही करतो ना, तर ज्यावेळी कोल्हापूरमध्ये प्रदर्शन होतं त्याच दिवशी लव जिहादचा हिंदू एकल समितीचा मोठा मोर्चा होता. आणि मला सांगायला दुःख वाटतंय पण ही फॅक्ट आहे की हिंदू एकल समितीच्या मोर्चाला जास्त गर्दी होती लव जिहादच्या विरोधात. त्यामुळे आव्हानं खूप मोठी आहेत. फॅसिझमचा विषय 20 मिनिटात ना संपणार आहे, ना सनातन संस्थेचा संपणार आहे.
सातत्याने हे सगळे लोक याविषयी बोलत आहेत. आपलं काम काय आहे तर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जे काही येतं आहे त्याला न कंटाळता आपण बोलत राहिलं पाहिजे. रेझिलियन्स आपण शिकला पाहिजे. आपण प्रतिक्रियावादी बनता नाही. आपलं काम आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं शोर म्हणजे काय म्हणू, नुसता आवाज आरडाओरडा करून नुसती भाषणं देऊन, मला खरं तर इथे येताना पण वाटत होतं की काय होणार आहे भाषणं देऊन, यापेक्षा मी बसून एखादी बातमी करावी का. आणि मी हल्ली हा विचार खरंच करते की 10 ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा एक चांगली बातमी आपण करू शकतो का याचा विचार आपण केला पाहिजे. जेवढं तुम्ही करू शकाल हे आपण करूया. जसं मी पत्रकार म्हणून करते, आज सिव्हिल सोसायटी म्हणून तुमच्यातलं प्रत्येक जण, अँड ट्रस्ट मी प्रत्येक जण हे काम करू शकतं. फॅसिझम जर मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत आहे तर ईदला तुम्ही एखादा गुलाब देऊ शकता. 14 फेब्रुवारीला तुम्ही तुमच्या घरात तुमच्या परिचयाची जी कपल्स आहेत, ज्यांनी आंतरधर्मीय लग्न केलेलं आहे, ज्यांनी, आपण कास्टच्या मुद्द्यावर तर अजून आलेलोच नाही आहोत, ज्यांनी इंटरकास्ट लग्न केलेली आहे, या सगळ्यांना तुम्ही ॲज अ सिटिझन, ॲज अ भारतीय नागरिक आम्ही तुमच्यासोबत आहोत हा मेसेज देऊ शकता. मला माहीत नाही फॅसिझमची लढाई किती सोपी आहे, ती खूप कठीण आहे आणि ती वाढत चाललेला आहे तो जो काही संघर्ष आहे हे नक्की आहे. पण सिव्हिल सोसायटी यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकते. आम्ही पत्रकार म्हणून हे करतोय. एक छोटंसं उदाहरण सांगते आणि इथे थांबते. मी बातमी करत असताना खूप ठिकाणी फिरायचे. CBIच्या ऑफिसला नवी मुंबईमध्ये अनेकदा जाणं व्हायचं सातत्याने. काही ऑफिसर्स होते, पुण्यातल्या काही ऑफिसर्सनी अशी धमकी दिली होती, आणि ही धमकी ऑफिशियल नसते, निरोप येतात कोणाकडून की जर तुला दाभोलकर केसवर रिपोर्ट करणं बंद करणार, CBI अशी मागणी करणार कोर्टामध्ये. मी म्हटलं करा, जर अशी आली ऑर्डर तर मी थांबवेन माझं कव्हरेज असं. तर मी बेलापूरला असताना मला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्या फोनमधून मला त्यांनी जी माहिती दिली, CBIकडे त्या व्यक्तीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवलेली आहे. त्यांचं नाव मी जाहीर करत नाही, सनातन संस्थेने ते केलेलं आहे. पण दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर 7 विविध प्रकारच्या सिनियर पोलीस ऑफिसर्सना या व्यक्तीने संपर्क साधला होता आणि हे सांगून देण्याचा प्रयत्न केला होता की तावडे आणि अजून 3 लोक त्याला भेटायला आले होते. त्यावेळी तो या सगळ्या काळ्या धंद्यामध्ये होता, शस्त्र करायचा वगैरे. त्यामुळे शस्त्र बनवण्याच्या मागणीसाठी त्याला अप्रोच केलं गेलं होतं. त्यामुळे त्याचा संशय दाभोलकरांची मर्डर झाली त्या दिवशीपासून तावडेवर होता. जर तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने, जर त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने, ते म्हणतायत ना आम्हाला कारवाई करायची आहे, खरोखर कारवाई केली असती तर कदाचित पुढचे 3 विचारवंत मारले गेले नसते. आज समाजावर जी भीती बसवली आहे तुमचा दाभोलकर करू, ज्याचा एक विनोद केला गेला आहे, ती भीती न बसवता कदाचित या विचारवंतांच्या योगदानाने त्यांनी काहीतरी वेगळी कल्पक आंदोलनं फॅसिझमशी लढायला आपल्याला दिली असती. आणि मला असं वाटतं ते नसतील तरी त्यांची कल्पकता आपण पुढे नेऊया आणि तीच त्यांना आदरांजली ठरेल. आणि विद्याताई बाळ देखील अत्यंत हसतमुख चेहऱ्याने ही, म्हणजे पॅट्रियार्की असेल किंवा फॅसिझमची लढाई असेल, ही सगळी आव्हानं पेलत असायच्या. त्यामुळे आपल्यामध्ये कुठेही द्वेषभावना येणार नाही, कटुता येणार नाही, आपण बिटर होणार नाही, याची काळजी घेत ही लढाई पुढे लढायची आहे. कारण उद्या समजा असं पकडून चला भाजप हरलं तर आज भाजपचे जे भक्त आहेत, समर्थक आहेत, त्यांना आपण काय करणार आहोत? ते जसं म्हणतायत तुम्ही पाकिस्तानला निघून जा, तसं आपण त्यांना सांगणार आहोत का कुठे निघून जा म्हणून? आपल्याला त्यांच्या सोबतच राहायचं आहे. त्यामुळे हा रेझिलियन्स, ही जी काही प्रेमाची आपण बोलतोय ना शब्द आणि वागणूक, ती सगळी स्वतःमध्ये आणण्याचं देखील एक मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे. तर फॅसिझमशी लढाई आपण लढू शकू आणि तरुणांना जास्तीत जास्त यासाठी आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपण ठेवूया. मी तरी हा प्रयत्न करते, तुम्ही देखील करा. कुठलेही प्रश्नोत्तर असतील तर मी म्हणजे अवेलेबल आहे. माझा ईमेल ID, फोन नंबर बऱ्याच जणांकडे असेल. याच्यावरचं एक प्रेझेंटेशन पण रेडी आहे. कोणाला जर हवं असेल तर आय विल शेअर दॅट PPT लेटर. थँक्यू व्हेरी मच.